All right, good evening, everyone. Let us start with set theory, sets and relations. By sets, actually, we are in 9th class and we are studying exercise 1.4. Before studying exercise 1.4, let us revise some concepts. आपण काही नवीन कॉन्सेप्ट शिकूया. कॉन्सेप्ट आहेत कॉम्प्लिमेंट आणि युनियनचे. सगळ्यात पहिला कॉन्सेप्ट आहे कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. आता लक्षात घ्या, समजा युनिव्हर्सल सेट तुम्हाला दिलेला आहे 1 2 3 4 5 आणि एक सेट ए दिलेला आहे तुम्हाला 2 3 5. दोन गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत मित्रांनो इथे. नंबर एक युनिव्हर्सल सेट 1 2 3 4 5 आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक सेट ए दिलाय 2 3 5 आणि तुम्हाला विचारलंय की सांगा ए कॉम्प्लिमेंट काय असेल. मित्रांनो, ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए च्या डोक्यावर असा एक डॅश असतो. ए कॉम्प्लिमेंट कसं काढायचं सांगतो बघा. ए मध्ये जे एलिमेंट्स आहेत म्हणजे 2 3 5 हे एलिमेंट्स ह्याच्यातनं सोडून द्यायचे आणि बाकीचे लिहून टाकायचे. परत सांगतो, ए मध्ये जे एलिमेंट्स आहेत 2 3 5 ते ह्याच्यातनं सोडून द्यायचे. बघा बरं, 2 3 5 सोडा, 2 3 5 सोडा, काय उरलं सांगा. मग झालं 1,4 झालं ए कॉम्प्लिमेंट, विषय संपला. नक्की समजते काय केलंय. युनिव्हर्सल सेट मधले ते एलिमेंट सोडून द्यायचे जे ऑलरेडी या सेटमध्ये आहेत, ते सोडले की उरलेले झाले ए कॉम्प्लिमेंट. आता पुढे इंटरसेक्शन ऑफ सेट्स. समजा सेट ए दिलाय तुम्हाला 1 2 3. सेकंड लास्ट बेंचेस, नोबडी टॉक्स. सेट बी दिलाय तुम्हाला 3 2 7 5. मित्रांनो, दोन सेट आपल्या समोर आहेत. पहिला सेट आहे 1 2 3 ए, सेट ए आणि त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत 1 2 3. दुसरा सेट आहे सेट बी आणि त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत 3 2 7 5. तुम्हाला काढायचंय इंटरसेक्शन ऑफ सेट्स. आता लक्षात घ्या, इंटरसेक्शन म्हणजे नेमकं काय. इंटरसेक्शनचा सिम्बॉल पहिले लक्षात घ्या. इंटरसेक्शनचा सिम्बॉल असतो उलटा यू. इंटरसेक्शनचा सिम्बॉल काय असतो, उलटा यू. म्हणजे ए इंटरसेक्शन बी काढायचंय आपल्याला. ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बी म्हणजे ए आणि बी मध्ये काय काय सेम आहे मला सांगा बरं. जे ए मध्ये पण आहे बी मध्ये पण आहे. इथे 1 आहे का बघा. इथे 1 आहे, इकडे 1 आहे का, नाहीये. काय काय सेम आहे, 2 3 2 3. मग इथे लिहायचं 2 3. समजतंय नक्की. इंटरसेक्शन म्हणजे काय, कॉमन गोष्टी बघायच्या आणि त्या लिहून टाकायच्या. डाऊट आहे कोणाला. ऑल राईट, थोडं पुढे जाऊया. युनियन ऑफ सेट्स. समजा सेट ए दिलाय तुम्हाला 1 -1 0 1. 1 तर परत येणार नाही, आय एम सॉरी. सेट बी तुम्हाला दिलेला आहे 3 1 7. तुम्हाला काढायचं युनियन ऑफ सेट्स. मित्रांनो, युनियनचा जो यू आहे की नाही, तसंच युनियनचं सिम्बॉल आहे हे असं युनियन. ए युनियन बी काढायचं आपल्याला. ए युनियन बी. ए युनियन बी कसं काढणार आहात, इट्स व्हेरी इजी. सेट ए एंड सेट बी दोनों भी एलिमेंट्स एक साथ लिखो. सेट ए आणि सेट बी चे दोन्ही एलिमेंट्स एकत्र लिहायचे. मात्र एक कंडिशन आहे, कुठलाच एलिमेंट रिपीट नाही करायचा. मला सांगा, ह्याच्यात आणि ह्याच्यात कॉमन एलिमेंट कोणता आहे. इकडे पण 1 आहे, इकडे पण 1 आहे. 2 वेळा नाही लिहायचा, तो एकदाच लिहायचा. सगळंच एकत्र लिहून टाकायचं. हे मिक्स करून टाका. चला स्टार्ट करा. काय येईल, 1 -1 0 2 3 7. सांगा बरं, एक कोणता असा एलिमेंट आहे जो मी नाही लिहिलाय सांगा. इकडचा 1 नाही लिहिला मी, बरोबर. रिपीट नसतो करायचा. कोणत्याही सेटमध्ये नंबर्स रिपीट नाही करायचे. क्लिअर आहे एकदम. हा नियम प्रत्येक सेटसाठी असतो. कधीच तुम्हाला सेटमध्ये एखादा आकडा रिपीट होताना दिसणार नाहीये. युनियन म्हणजे एकत्र येणे, युनाइट होणे म्हणजे एकत्र येणे. हे दोन्ही एकत्र करा लिहा. इंटरसेक्शन म्हणजे काय, दोघांमध्ये काय सेम आहे ते लिहून टाकायचं. नक्की कळते फरक काय. इंटरसेक्शनला उलटा यू टाकायचा आणि युनियनला यूचं स्पेलिंग यू पासून असतं ना, युनियनचं स्पेलिंग यू पासून असतं. जसं यूचं सिम्बॉल आहे तसंच ह्याचं सिम्बॉल आहे. कळतंय का नक्की. डाऊट आहे कोणाला. नंबर रिपीट करायचा का
नाही करायचा, कधीच नाही करायचा. सगळे आकडे लिहून टाकायचे, दोन्हीकडचे आकडे लिहून टाकायचे. नंबर कुठलाच रिपीट नाही करायचा, एकदाच लिहायचा बघा. 2 वेळा 1 होता, तुम्ही एकदाच 1 लिहिला. आणखीन एक महत्वाची गोष्ट, यांची सिक्वेन्स मॅटर करत नाही. तुम्हाला जर वाटलं की सर आम्ही पहिले 7 लिहू का, लिहा बिंदास, काय प्रॉब्लेम नाही. पहिले 7 लिहा, नंतर 3 लिहा, नंतर मध्येच 0 लिहा, काही पण लिहा, फक्त रिपीट नाही करायचं. क्लिअर एकदम? डाऊट आहे किसी को? लेट्स गो अहेड. थोडं अजून पुढे जाऊया. आता जर का तुम्हाला इंटरसेक्शन ऑफ सेट्स हे वेन डायग्रामने दाखवायचं असेल, तर ते कसं दाखवायचं हेही लक्षात घ्या. समजा सेट ए आहे आणि त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत 1 2 3 4 5. सेट बी आहे, त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत 3 4 6. आपल्याकडे 2 सेट आहेत. पहिल्या सेटमध्ये एलिमेंट्स आहेत 1 2 3 4 5. मित्रा सरळ बस, पुढच्या वेळेला फटकविल आणि मग सांगेल सरळ बस. म्हणजे बघ आता मी तुला कालपासून सांगतोय, हा तुला परत माझा राग नको यायला. या बाजूला सर घ्या, बघ या कोपऱ्यावर बस, म्हणजे तुला म्हणजे असं वाटणारच नाही की तिकडे बसावं टेकून, आहे की नाही. ओके, ए आणि बी असे 2 सेट आहेत आपल्याकडे मित्रांनो. आपल्याला वेन डायग्रामने आपल्याला इंटरसेक्शन शिकायचं आहे. इंटरसेक्शन ऑफ सेट्सचं आपल्याला माहिती आहे. इंटरसेक्शन म्हणजे काय, दोघांमध्ये जे कॉमन आहे. सांगा बरं, दोघांमध्ये कोणते कॉमन आहेत एलिमेंट्स? 3 आणि 4 आहे की नाही दोघांमध्ये. पण आता हे वेन डायग्राम नुसार कसं काय करता येईल? इट इज व्हेरी सिम्पल. वेन नावाचा एक मॅथमॅटिशियन आहे, त्याने हा डायग्राम सुचवलाय. हे असं ड्रॉ करायचं रेक्टँगल. इथे यू टाकायचं, यू म्हणजे युनिव्हर्सल सेट. हा पहिला सर्कल ड्रॉ करायचा. हा पहिला सर्कल म्हणजे सेट ए असं पकडा. हा दुसरा सर्कल ड्रॉ करायचा, जो ह्याच्यातनंच पास होईल. हा सेट ए आहे आणि हा सेट कोण आहे? बी. आता हे दोन्ही सर्कल कुठे भेटतात एकमेकांना? या पॉइंटला, बरोबर ना. हा कॉमन एरिया आहे का नाही दोघांमधला? पहिल्या सर्कलमध्ये पण हा एरिया येतो आणि दुसऱ्या सर्कलमध्ये पण हा एरिया येतो. कॉमन आहे ना दोघांमध्ये. मला सांगा या दोघांमध्ये कॉमन नंबर कोणते कोणते आहेत? 3 आणि 4. मग ते 3 आणि 4 इथे टाकायचे. तर 3 टाका, 3 आणि इथे काय टाका. ते असे पॉईंट बिन टाकायची गरज नाही, पॉईंटच काढून टाकतो. 3 टाका, 4 टाका. नक्की कळतंय का? जे दोन्ही सेटमध्ये कॉमन आहेत ते कुठे टाकणार तुम्ही? मधोमध. आता सेट ए मध्ये बघा कोण कोण आहे. 3 आणि 4 तर टाकले ना तुम्ही. 3 आणि 4 टाकले की नाही? राहिलं काय? 1 2 5. इथे टाकून द्या 1, इथं कुठेही 2, इथं 5. कळतंय नक्की? सेट बी मध्ये 3 आणि 4 ऑलरेडी टाकले की नाही तुम्ही? टाकले. राहिलं कोण फक्त? टाकून द्या, कुठेही टाका 6. समजतंय नक्की? वेन डायग्राम नुसार कसं रिप्रेझेंट करायचं? डाऊट आहे कोणाला? नसायला पाहिजे. क्लिअर आहे एकदम? ऑल राईट. आता याच्या पुढे आपण आहे ना डायरेक्टली सम बघूया. हे बघा, समच्या पूर्वी एक फॉर्म्युला शिकवतो. हे बघा, वेदांत उठ जरा इकडे बसायला. आयुष तू त्या बॅगच्या शेजारी बस. ती बॅग आहे बघ तिथे. बॅग कुठे? बॅग तिथे आहे का? ते मागे बॅग आहे. ते जाऊ दे रे, बस रे, बस बस खाली बस बाबा. एकत्र बसला की तुमचं भरपूर काय चालू आहे ते नको व्हायला. लक्ष द्या. अरे बाबांनो, हे जे काय मी आता बोलतोय हे रेकॉर्ड होतोय. तुम्हाला असं उगच वाटतंय का मी आपलं पायलट म्हणून बसलोय काय? ते विमान उडवतोय का मी? हे रेकॉर्ड होतंय. हे सगळं युट्यूबला पडणार आहे. आता ह्याचं नाव घेतलं मी, उद्याचे पप्पा युट्यूबला होतील, अरे वेदांत आपलाच पोर काय वेदांत असं काय करतोय? कळतंय ना काय होणार आहे? हा, त्याच्यामुळे थोडं जबाबदारीनं बसा. मी सहसा नाव घेणार नाही तुमचं. ते सारखंच हसत चाललंय म्हणल्यावर काय करणार? अरे मग पाणी पी ना, तुला पाणी दिलं होतं की ही दुसरी बॉटल देऊ का? हे दे रे बाबा, बॉटल दे. झालं ना? ओके, करूया सुरुवात. हा, आता आपण एक फॉर्म्युला शिकणार आहोत. फॉर्म्युला बघा काय, एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. मित्रांनो, हे एन वगैरे काय आहे लक्षात घ्या.
एन म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट दाखवतो बघा. समजा एक्झाम्पल देतो तुम्हाला मी. हे सगळं शिकवलं आता ह्याच्या पुढचं सांगतो मी तुम्हाला. एक्झाम्पल बघा. समजा सेट ए आहे आणि त्याच्यामध्ये आकडे आहेत 3, 4, 5, -1, 2. ठीक आहे. असं आहे. हे आकडे आहेत आपल्याकडे. आता जर आपल्याला एन ऑफ ए लिहायचा आहे. एन ऑफ ए म्हणजे या सेटमध्ये किती आकडे आहेत सांगा जरा, मोजा. 1, 2, 3, 4, 5. एन ऑफ ए किती येणार? समजतंय? एन ऑफ ए म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए. काय आलं का नक्की? नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए. किती आकडे आहेत? 5 आकडे आहेत. 5. डाऊट आहे? नो डाऊट, नो डाऊट. त्याला विचारा. डाऊट नाही ना स्वराज? ओके, चला पुढे. तर आता हा फॉर्म्युला काय? एन ऑफ ए युनियन बी. जर दोन सेट्सचं युनियन काढायचं आहे तुम्हाला, एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ ए, एन ऑफ बी, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा फॉर्म्युला कसा वापरायचा पहिले आपण शिकूया. ठीक आहे. एक्सरसाइजचा पहिलं गणित त्याच फॉर्म्युल्यावरती बघा. प्रॅक्टिस सेट 1.4. कोणी काही लिहू नका. सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे, इफ एन ऑफ ए इज इक्वल टू 15, एन ऑफ ए युनियन बी that is equal to 29, n of a intersection b is equal to 7, then n of b is equal to question mark. नेक्स्ट टाइम इथे एक क्वेश्चनची PDF असेल, त्यामुळे एवढं सगळं लिहित बसावं लागणार नाही. पण आजचा दिवस ऍडजस्ट करा जरा, लक्ष द्या. आता एन ऑफ ए, एन ऑफ बी ही सगळी जत्रा दिसली तुम्हाला क्वेश्चनमध्ये. तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात आलाच पाहिजे. एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा फॉर्म्युला जसा तसा लिहायचा, फक्त व्हॅल्यू पुट करायचे आणि आन्सर काढायचं. बघा कसं. युझिंग फॉर्म्युला आपण काय लिहिणार ते? युझिंग फॉर्म्युला. काय फॉर्म्युला? एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. फॉर्म्युला टाकला. आता व्हॅल्यू पुट करायचे. सांगा बरं इथे काय लिहू? बघा की व्हॅल्यू काय दिली आहे. एन ऑफ ए युनियन बी किती आहे? सगळ्यांना दिसते ना? 29, राईट. इथे काय टाकायचं? 29 इज इक्वल टू व्हॉट इज एन ऑफ ए? इज 15. एन ऑफ बी सांगा रे. फाइंड करायचं ना ते. चुकून एन ऑफ बी पण टाकाला तुम्ही? एन ऑफ बी नाहीये ना आपल्याकडे? नाहीये आपल्याकडे. इथे एन ऑफ बीच टाका. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे? 7. 29 इज इक्वल टू 15 मायनस 7 किती येतं? 8. 15 मधनं 7 गेले किती राहिले? 8 राहिले की नाही? 8 प्लस एन ऑफ बी. डाऊट आहे का? चेक करा. असेल डाऊट सांगा. 15 मधनं 7 गेले, 8 राहिले. आता हा प्लस 8 इकडे गेल्यावर काय होईल? डिवाइड कोण आहेत? डिवाइड वाले कोण आहेत? हातवर करा. अरे प्लसचं मायनस होतं मित्रा. हा, मल्टिप्लिकेशनचं डिव्हिजन होतं, डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन होतं, पण प्लसचं काय होतं? मायनस. आणि मायनसचं काय होतं? प्लस. प्लस 8 इकडे गेल्यावर काय होणार? -8. 29 - 8 होणार. दॅट इज इक्वल टू एन ऑफ. सांगा बरं 29 - 8 किती होतं? 21. आयुष काय होतं रे? चिंगम खातोय का? आन्सर का देत नाही तू? एन ऑफ बी किती होतोय? 21. झाला आन्सर आला आपल्याला. एन ऑफ बी इक्वल टू 21. डाऊट आहे? चेक. एकदा चेक करा स्टेप्स. असेल डाऊट तर सांगा. बघून घ्या. हा, फॉर्म्युला वन मोर टाइम. फॉर्म्युला. हाँ बराबर. इसमें चेंज नहीं फॉर्म्युले. लड़की ना पाए तुझे मित्रा. दोन वेळा झालं का नाही? एक ही फॉर्म्युला मित्रा. एकाच फॉर्म्युल्यामध्ये हे सगळं टाकायचं, आन्सर काढायचं.
कधी कधी तुम्हाला हे विचारतील एन ऑफ ए काढा, कधी म्हणतील हे काढा, कधी म्हणतील हे काढा. 3 गोष्टी देतील, एक गोष्ट देणार नाहीत, मला शोधायची. सिंपल आहे एकदम. जायचं पुढे. चला, पुढचं गणित मस्त आहे एकदम. मला लिहायला थोडासा उशीर लागेल गणित. क्वेश्चन नंबर 2. इन अ हॉस्टेल देर आर 125 स्टुडंट्स. तुम्ही रीड करा स्वतःसाठी हा प्रश्न. लेट अस लुक ॲट द क्वेश्चन वन मोर टाइम. लक्ष द्या सगळ्यांनी. वेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. देयर इज अ हॉस्टल. एक हॉस्टल है, उस हॉस्टल में बहुत सारे बच्चे रहते हैं और बहुत सारे यानी कितने 125 स्टुडंट. 125 मुलं या हॉस्टेलमध्ये राहतात मित्रांनो. आणि त्यांचे चोचले वेगळेच आहेत. म्हणजे त्यांना कोणाला चहा आवडतो, कोणाला कॉफी आवडतो, कोणी चहा आणि कॉफी दोन्ही घेतात. आणि काय काय असे जे काहीच घेत नाहीत. नथिंग. तसं मी तुम्हाला त्या दिवशी विचारलं होतं, आठवतं का, कोण चहा पितं, कोण कॉफी पितं. बरेच जण इथे चहा न पिणारे लोक आहेत, कॉफी न पिणारे लोक आहेत, है की नाही. म्हणजे दूध पिणारे लोक बरेच जण आहेत अजून, ते चहा पितच नाहीत. चांगली गोष्ट आहे. एवढ्या कमी एजमध्ये तुम्ही हेल्थ कॉन्शियस आहात. व्हेरी नाईस. आता माझंच बघा ना, मी एवढे वर्ष ट्राय करतोय, नाही सुटत आहे. एनिवेज, इन अ हॉस्टेल देर आर 125 स्टुडंट्स. एकूण पोरं किती आहेत मला सांगा हॉस्टेलमध्ये? 125. टोटल 125. 80 पोरं चहा पित आहेत. 80 ड्रिंक टी, 60 ड्रिंक कॉफी. सिर्फ टी पीने वाले कितने? 80. सिर्फ कॉफी पीने वाले कितने? 60. कितना? 60. ओके. 20 ऐसे हैं जिनको चाय भी चलता है, कॉफी भी चलता है. बड़े एडजस्टेबल लोग हैं, इनको कोई प्रॉब्लम नहीं है. तुम चाय पिलाओ, कॉफी पिलाओ, इनको पीना है बस. चाय दो, कॉफी दो, कुछ तो दो सर. इनका कोई टेस्ट का प्रॉब्लम नहीं है. करेले के साथ चिकन भी खा लेंगे, मतलब इनका कुछ अलग ही कॉम्बिनेशन है. कॉफी थोड़ा कड़वा होता है यार, ये चाय बहुत मीठा होता है, लेकिन इन लोग को चलता है. आगे, फाइंड द नंबर ऑफ स्टूडेंट्स हु डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. ऐसे लोग ढूंढो जो कुछ भी नहीं लेते, ना चाय ना कॉफी. अब देखो वेन डायग्राम क्यों इंपॉर्टेंट है, मैं आपको बताता हूं. वेन नाम का जो मैथमेटिशियन था, इन्होंने जो डायग्राम बनाया, आपण न काही सोडवता काहीतरी लिहावंच लागेल ना, असं नाही. आपण एक ट्रिक वापरणार आहोत आणि त्या ट्रिकने हे आन्सर जास्त काही न सोडवता एका डायग्रामने आन्सर काढणार. जस्ट एक डायग्राम, एक सिंपल डायग्राम दाखवतो बघा. नीट लक्ष द्या, चांगलं अलर्ट राहा. ह्या वेळेने शिकवणं थोडंसं कठीण जातं, पण काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, ऍक्टिव्हली सहभाग घ्या या गोष्टीमध्ये. वेन डायग्राम मध्ये सर्वप्रथम काढायचा असतो रेक्टँगल. ठीक आहे, इथे स्क्वेअर वगैरे चालत नाही. वी हॅव टू ड्रॉ अ रेक्टँगल. ओके. आता बघा, देर आर 125 स्टुडंट्स. टोटल स्टुडंट्स किती आहेत? 125. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की 80 ड्रिंक टी, 60 ड्रिंक कॉफी. काही टी पिणार आहेत, काही कॉफी पिणार आहेत. आपण एक काम करूया, सेट ए पकडूया, ज्याच्यामध्ये टी पिणारे लोक आहेत, स्टुडंट्स हु ड्रिंक टी. सेट बी पकडूया, वेर स्टुडंट्स हु ड्रिंक कॉफी. बराबर ना. कुछ ऐसे लोग हैं जो टी और कॉफी दोनों चलता है, उनको टी भी पीते, कॉफी भी पीते, नो प्रॉब्लम. तो टी और कॉफी
दोनों मिलके पीने वाले लोग कितने हैं? 20 स्टूडेंट। 20 स्टूडेंट्स ऐसे हैं जो टी और कॉफी दोनों पी रहे, चेक करो. ए मध्ये टी पिणारे किती आहेत? 80. हे किती आहेत? 60. आणि टी आणि कॉफी दोन्ही पिणारे किती आहेत? 20. नक्की कळतंय का तुम्हाला? फक्त चहा पिणारे म्हणाल तर 80 लोक आहेत. फक्त कॉफी पिणारे किती आहेत? 60. म्हणजे ह्याला जर तुम्ही चहा दिला तर घेईल का? नाही घेणार. हा कॉफी पिणार है ना, चाय नहीं चाहिए बोलेगा. लेकिन कुछ 20 लोग ऐसा है हॉस्टल में जिनको आप जो ऑफर करो पी लेता है, वो बेचारा कुछ बोलेगा नहीं. ऐसा 20 लोग है, फ्लेक्सिबल. कहते हैं नक्की? डाउट है किसी को? कुछ लोग फिर भी बचता है तो कुछ भी नहीं लेता है, ना चाय ना कॉफी. आता आपल्याला अशी लोक शोधायचे जे चहा आणि कॉफी काहीच घेत नाहीत. नीट लक्षात घ्या मी काय करतोय. आय एम गोइंग टू ड्रॉ द फर्स्ट सेट विच रिप्रेझेंट्स स्टुडंट्स हू ड्रिंक टी. चहा पिणाऱ्या मुलांचा मी इथे एक सेट ड्रॉ केलेला आहे. एक गोल हा ड्रॉ केलाय. कशासाठी? हा चहा पिणारे लोक आहेत. सेट ए म्हणजे चहा पिणारी लोक, बरोबर ना? स्टुडंट्स हू ड्रिंक टी. कॉफी पिणारी लोक मी इकडे ड्रॉ करतोय. सेट बी आहे हा माझा. सेट बी कशासाठी मित्रांनो? कॉफी. स्टुडंट्स हू ड्रिंक कॉफी. इथपर्यंत काय डाऊट आहे? सेट ए इज फॉर टी, सेट बी इज फॉर कॉफी. डाऊट? नो डाऊट. आता हे मिक्स झालेत बघा एकमेकांबरोबर, झाले की नाही? तर इसका मतलब ऐसे बच्चे हैं जो चाय भी पी रहे, कॉफी भी पी रहे. किती लोक आहेत असे चहा आणि कॉफी दोन्ही पिणारे? 20 मुलं आहेत ना असे. 20 मुलं काय करतायत? चहा पण घेत आहेत, कॉफी पण घेतात. मग ती कुठे येणार? इथे येणार. इथं. नक्की कळतंय का? चहामध्ये पण आली, कॉफीमध्ये पण आली. अरे इकडचा चहा आहे ना, आणि इकडचं काय? नक्की कळतंय? चहा कॉफी. 20 जण. चहा पण चालतोय, कॉफी पण चालतोय, मधली जण. नक्की कळतंय का सगळ्यांना? डाऊट आहे कोणाला? इकडे चहा, इकडे कॉफी. आता एकदम विचार करून आन्सर द्यायचा आहे. मला सांगा, फक्त चहा घेणारे किती लोक आहेत? कमॉन टेल मी. वाचून सांगा रे, किती आहेत? 80. चहा घेणारे किती लोक आहेत? वन मोर टाइम. अरे सांग रे मित्रा. हा, असं सगळ्यांसोबत सांगत जा ना. सगळ्यांसोबत सांगत जा. गणपतीची आरती आपण सगळ्यांसोबत बोलतो की नाही? सेपरेट बाबा ते जयदेव जयदेव चालू, इकडे सुख करता तू करता नाही करत ना. हा, एकत्र बोलतो आपण. चहा घेणारे किती लोक आहेत? चहा घेणारे 80 लोक आहेत. हा अख्खा गोळा कशासाठी आहे? चहा घेणाऱ्या लोकांसाठी आहे. अख्खे किती आहेत? 80. 80 पैकी 20 इथं आहेत ना, दिसत आहेत ना तुम्हाला? अरे दाखवतो ना मी, दिसत आहेत का हातामुळे? 80 पैकी 20 लिहिले की नाही इकडे? मग इकडे किती उरले? 60. 60 आणि 20 80. वन मोर टाइम और एक बार, इसलिए बोल रहा हूं मैं, ध्यान से देखो. चाय लेने वाले कितना लोग हैं? 80 लोग, 80 लोग, राइट? 80 स्टूडेंट्स आर ड्रिंकिंग टी. ये पूरा गोला जो है, ये जो सर्कल है, इट स्टैंड्स फॉर स्टूडेंट्स हू ड्रिंक टी, बराबर ना? या 80 पैकी या 80 में से 20 लोग तो इधर है, तो बचा कितना? 80 में से 20 इधर है, तो बचा 60. कहते हैं ना कि 60 लोग इधर है. क्लियर एकदम? थोड़ा आगे जाएंगे. कॉफी पीनारे एकूण लोग किती आहेत? 60. पूरा लोग कॉफी पीने वाला कितना है? 60. लेकिन 60 में से 20 तो इधर है ना, ये पूरा कॉफी वाला है, 20 इधर है, तो इधर कितना बचा? 40. समझा क्या नहीं समझा? पक्का? डाउट है किसी को? पूर्ण 80 आहेत, बरोबर ना? 60 आणि 20 80. पूर्ण 60 आहेत, 40 आणि 20 60. डाउट है? पक्का समझ रहा है सबको? कोई डाउट है किसी को? यस, रोशनी डाउट है इधर, बाकी नो प्रॉब्लम. अब ऐसा लोग कौन है जो कुछ भी नहीं ले रहा है? ना चाय है ना कॉफी है. कम ऑन, लेट अस सी. ध्यान से देखना. ये 60 प्लस ये 20 प्लस ये 40 कितना हो गया रे भाई? 60 प्लस 20 प्लस 40 इज बराबर. लेकिन हॉस्टेल में कितना लोग था? हॉस्टेल मध्ये किती पोरं होती? किती पोरं गायब आहेत? तीच पोरं आहेत जी काहीच घेत नाहीत. कळतंय का? ही काही ना काही घेतात की नाही? अरे हे चहा कॉफीवाली आहेत, दोन्ही चालतंय. ही फक्त चहा, ही फक्त कॉफी. मग 5 पोरं उरली की नाही? वो कुछ नाही ले रे. नक्की कळालं कसं करतोय आपण? टोटल आहेत 125, त्याच्यामधनं हे 120 मायनस केले, किती मिळाले? 5. बघा वेन डायग्राम किती महत्वाचा आहे. काहीच जास्त कटकट न करता बराबर एक डायग्राम ड्रॉ करायचा, इकडचं इकडचं. सगळ्यात पहिले ही एंट्री टाकायची 20, जी दोघांमध्ये की नाही, जो ये भी कर रहा है वो भी कर रहा है, कॉमन,
तो इधर बीच में डालो, मग इकडचं फिल करा, मग इकडचं, आणि टोटल तर दिलेलं असते आपलं 125, त्यातनं हे मायनस करा 120, संपला विषय. इज दिस क्लिअर? समजतंय का नक्की? डाऊट आहे कोणाला? नक्की? ओके. आता आपण हे आन्सर कसं लिहायचं ते बघूया. मी आन्सर लिहून दाखवतो तुम्हाला. ऍक्च्युअल मध्ये आन्सर कसं लिहायचं हे बघा. हे रफ मध्ये केलं होतं आपण. हे जरा कॉम्प्रेस करून थोडंसं बारीक कोपऱ्यात टाकतो मी. इथे सगळं लिहावं लागेल. लेट सेट ए रिप्रेझेंट, काय लिहायचं? लेट सेट ए रिप्रेझेंट स्टुडंट्स who drink tea. Let set A represent students who drink tea. Set B कोणासाठी? कॉफी. कसं लिहिणार? लेट, कम ऑन टेल मी, बोलो. सेट बी, ए अरे बोलो रे बाकी लोग, बोलो फटाफट. सेट बी रिप्रेजेंट, क्या लिखना पड़ेगा? स्टूडेंट्स हु ड्रिंक कॉफी. Is there any doubt up till here? Check. Okay. Now students who are drinking both things like tea and coffee, इनके लिए क्या करना पड़ेगा? A इंटरसेक्शन बी. इंटरसेक्शन मतलब कॉमन. आपण काय शिकलो? इंटरसेक्शन म्हणजे काय? कॉमन. जो ए में भी है, बी में भी है, जो चाय भी ले रहा है, कॉफी भी ले रहा है, राइट? जो चाय घेतात, कॉफी घेतात, दोनों कॉमन. तो ए इंटरसेक्शन बी यानी कितना है यहां पर? 20. यहां पर लिखेंगे स्टूडेंट्स हु ड्रिंक, यहां पर एन ऑफ लिखेंगे. ओके, एन ऑफ स्टूडेंट्स हु ड्रिंक बोथ टी एंड कॉफी, बोथ एंड कॉफी. कोई डाउट? चेक. स्टूडेंट्स हु ड्रिंक बोथ टी एंड कॉफी, ये एन ऑफ ए इंटरसेक्शन भी है. टोटल स्टूडेंट्स कितना है भाई? टोटल स्टूडेंट्स है 125. अच्छा, एन ऑफ ए बताओ मुझे कितना एन ऑफ ए? चहा घेणारी मुलं किती आहेत सांगा पटापट? 80. एन ऑफ बी बताओ कितना है? 60. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज 20. इज दिस क्लिअर अप टिल हियर? नक्की कळते? 80 पोरं चहा पिणारी, 60 पोरं कॉफी पिणारी. चहा आणि कॉफी दोन्ही पिणारी किती लोक आहेत? 20 लोक. डन? ऑल राइट. आता आपला फॉर्म्युला देखिए, एन ऑफ ए युनियन बी काय असतो फॉर्म्युला रे? सांगा जरा, रिकॉल करा पटापट. एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन. कळतंय नक्की? हाच फॉर्म्युला की नाही? एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. डाऊट आहे कोणाला? नक्की? ओके, चला व्हॅल्यू पुटअप करूया आपण. एन ऑफ ए ची किंमत किती? 80. एन ऑफ बी ची किंमत किती? 60. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी किती टाकला आपण? 20. कळतंय नक्की? डाऊट आहे कोणाला? ऑल राईट. आता ऐका, इथे काय येणार? 80 प्लस 60 140, बरोबर ना? सॉल्व करा की. 80 प्लस 60 140 मायनस हे 20. आन्सर किती आलं? 120. एन ऑफ ए युनियन बी किती आलं? 120. मित्रांनो, एन ऑफ ए युनियन बी चा अर्थ काय येते? युनियनचा अर्थ काय मला सांगा पहिले. युनियनचा अर्थ काय? युनियन ऑफ सेट्स आपण शिकलोय आज. सगळं घ्यायचं. अरे सगळ्यात मोठा सेट नाही रे, सगळं घेऊन टाकायचं. सगळे घ्या. कॉफी पिणारे घ्या, कॉफी न पिणारे, सगळे घेऊन टाका एकत्र, बरोबर ना? सेट ए आणि सेट बी दोन्ही मिक्स करून घ्या. युनियन म्हणजे एकत्र करतो ना आपण. युनियन म्हणजे काय करतो? एकत्र करतो आपण. तर एकत्रित मुलं किती आहेत? 120 पोरं आहेत. पण ही 120 पोरं कशी आहेत सांगा? हे एकतर चहा घेतात, एकतर कॉफी घेतात, किंवा चहा कॉफी दोन्ही घेतात, बरोबर की नाही? युनियन म्हणजे सगळे एकत्र. ऑल राईट. आता नीट आहे का? आपल्याला अशी मुलं पाहिजेत जी काहीच घेत नाही. कसं करायचं बघा. सरळ बसा मित्रा, लय मारेल मी. हा, आपला अशी पोरं पाहिजेत जी काहीच घेत नाहीत. कसं करणार बघा. इथे लिहायचं स्टुडंट्स हू डू नॉट टेक
students who do not drink tea or coffee are 125 minus 120, that is equal to 5 students. मित्रांनो, युनियन मध्ये असे विद्यार्थी आले, युनियन ऑफ बी काढले ना आपण, ऑफ ए युनियन बी, युनियन मध्ये असे मुलं आले जे काही ना काही घेतातच आहेत. एक तर चहा, एक तर कॉफी, किंवा चहा किंवा कॉफी, काही कळतंय ना, काहीतरी घेणारे मुलं आहेतच आहे. मग उरले जे असे आहेत ना, हे 5 जण, हे काहीच घेत नाहीत. टोटल 125 होते की नाही, त्यातनं हे काहीतरी चहा कॉफी घेणारे पोरं मायनस करा, तुम्हाला भेटतील 5 पोरं. नक्की कळालंय कसं गेलंय? डाऊट आहे कोणाला? ऑल राईट, सो लेट अस स्टॉप दिस लेक्चर ओव्हर हिअर. विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर.